नमस्कार. भारतचक्री मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, तिसरा आठवडा अर्थात युद्धाचा सुरू झालेला आहे आणि इराणवरती झालेला इस्रायल आणि अमेरिकेचा हल्ला अजूनही थांबण्याची शक्यता जवळपास दिसत नाहीये. त्यामुळे या तिसऱ्या आठवड्यानंतर हे युद्ध नेमकं कुठल्या दिशेने सुरू झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये अमेरिका खरोखरच एकटी पडण्याची जी काही लक्षणं आत्ता दिसतायत, ती लक्षणं तशीच पुढे राहतील का? या सगळ्याचबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, तिसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि युद्ध एवढं लांबेल असं एक अभ्यासक म्हणून तुम्हाला वाटलं होतं का? आधी यावरती मार्गदर्शन करा. मला वाटलं नव्हतं की एवढं लांबेल, पण हेही होतं की इराण आपल्यावर देशावर हल्ला झाल्यानंतर इतक्या सहजतेने शरणागती पत्करेल हेही मला वाटलं नव्हतं. त्यामुळे याच्यात आश्चर्य थोडंसं कमी आहे. आश्चर्य मला वाटतं अमेरिकेला जास्ती वाटतंय की हे युद्ध तिसऱ्या आठवड्यात का झालं, लगेच इराणकडनं शरणागती का नाही पत्करली गेली. पण मला एवढं वाटलं नव्हतं की 15 दिवसाच्या वरती युद्ध सुरू राहील. पण म्हणजे सगळ्यांनीच मला वाटतं माझ्या सकट इराणला अंडर एस्टिमेट केलं किंवा इराणच्या म्हणजे ताकदीवरती काही प्रश्नचिन्ह होते. त्याची उत्तर आपल्याला आता मिळायला लागलेली आहेत. पण तेव्हा नक्कीच प्रश्नचिन्ह होते की इराण तेवढं इतकं युद्ध लांबवू शकेल का अमेरिका आणि इस्रायलच्या कंबाईंड ताकदीच्या विरुद्ध. पण त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित याबाबतीत केलेलं आहे, तेवढंच खरं आहे. आत्ता इराण एकटा पडलाय असं जे चित्र उभं केलं गेलंय ते तसंच आहे? नाही, एकटा नाहीये इराण. ते चित्र तसं असलं तरी सुद्धा त्यांचे दोन मुख्य जे मदतगार आहेत ते आहे रशिया आणि चीन. आणि ते मागे पडद्याआड राहून इराणला मदत करतायत. इराणनी जेव्हा अमेरिकन बेसेसवरती जो हल्ला केला वेस्ट एशियामध्ये, खाडीच्या देशांमध्ये बहरेन, कुवेत, UAE, सौदी अरेबिया, कतर, तिथे तर त्यांचं अचूक त्यांची ठिकाणं, त्यांचे कोऑर्डिनेट्स देणं, हे सगळं काम चीन आणि रशियानी केलेलं असल्यामुळे इराणला ते शक्य झालं की त्या ठिकाणांवरती हल्ला करायचा आणि त्यांचे रेडार्स, त्यांचे ऑइल रिफायनरी यांना टार्गेट करून ह्या देशांना त्या युद्धामध्ये ओढण्याचं काम इराणने केलं त्यांच्या मदतीने, रशिया आणि चीनच्या मदतीने. आणि त्यामुळे अमेरिकेला सुद्धा तो आश्चर्याचा धक्का बसला. आज सकाळचंच मंगळवारी सकाळी राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की इराणची ही रिॲक्शन असेल किंवा इराणच्याकडनं प्रत्युत्तर असं मिळेल, हे असं मला कोणीच सांगितलं नव्हतं. तर हे का झालं हे त्यांच्या अंतर्गत कलहाचा अंतर्गत विषय, अंतर्गत चर्चेचा विषय असू शकतो. पण हे दिसून येत आहे की अमेरिकेने इराणला अंडर एस्टिमेट केलं होतं. सर, त्याच्या अगोदर ट्रम्प यांचं एक वक्तव्य रविवारी प्रसिद्ध झालं होतं की आम्ही मजा म्हणून सुद्धा इराणवरती यापुढे हल्ले सुरूच ठेवू. आणि त्याच्यानंतर मंगळवारी सकाळी आलेलं त्यांचंच हे वक्तव्य, या दोन वक्तव्यांमध्ये कुठेतरी विफलता किंवा जसं त्यांना रिझल्ट अपेक्षित होते तसे मिळाले नसल्याचं कुठेतरी त्यांच्या बोलण्यातनं जाणवते असं म्हणू शकतो आपण. नक्कीच जाणवलं जात आहे, याच्यात जाणवत आहे. कारण त्यांना जे वाटलं होतं की 2 दिवसात व्हेनेझुएला सारखं ते ऑपरेशन संपेल आणि तिथली जनता विद्रोह करेल राज्यकर्त्यांच्या विरुद्ध इराणमध्ये, हे काही झालेलं नाहीये. त्यामुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन वाढलं आहे आणि ही विफलता त्यांना खूप महाग पडणार आहे. कारण तिथे कोणाचीच कन्सल्ट न करता आणि युद्ध जेव्हा तिथले जनरल्स, तिथले मिलिटरीचे नेते सांगत होते की हे सोपं नसणार आहे इराणवरती हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करणं. तुम्ही कितीही त्यांच्यावरती वार केला तरी इराणच्या लोकांच्या मध्ये आणि इराणच्या सरकारमध्ये दोघांमध्ये खूप म्हणजे पेन ज्याला म्हणतात, ते सहन करण्याची ताकद आहे. कारण आज वर्षानुवर्ष ते सँक्शन खाली काम करतायत, राहतायत. पश्चिमी देशांनी जेवढे सँक्शन्स त्यांच्या विरुद्ध लावले होते त्याच्या सावटाखाली सुद्धा त्यांनी आपले मिसाईल्स, आपले ड्रोन्स, आपले हत्यारं यांची डेव्हलपमेंट केली. आणि हेही विसरता कामा नये की इराण
8 वर्ष इराक बरोबर युद्ध करत राहिलं होतं 70च्या दशकामध्ये. त्यामुळे त्यांना याचा अनुभव, युद्ध करण्याचा, युद्धाचे जे परिणाम असतात, दुष्परिणाम आणि जे काही शॉर्टेजेस, या सगळ्याची सवय इराणच्या लोकांना, इराणच्या सरकारना, इराणच्या व्यवस्थेला असल्यामुळे ते त्यांना नवीन वाटत नाहीये, पण बऱ्याचशा अमेरिकन लोकांना जे आत्ता सत्तेमध्ये आहे त्यांना हे नाविन्य वाटतंय आणि त्यांना हे आता आश्चर्य पण वाटतंय की इराण असं अजून कसंही उभं आहे, कसं करूनही का होईना इराण अजून ते कोलॅप्स झालेलं नाही. होर्मुझची सामुद्रधुनी हा या सगळ्या 3 आठवड्यांमध्ये महत्त्वाचा विषय, चर्चेचा विषय कायमच राहिलेला आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी अमेरिकेने इतर देशांना, नाटोला किंवा अगदी अमेरिकन युनियनकडनं सुद्धा मदत मागितली होती आणि कुठल्याही देशाने सध्या तरी आम्ही ही मदत देऊ शकत नाही, असं जे म्हटलेलं आहे. त्यामुळे अमेरिका काहीसा एकाकी पडलाय, असं जे म्हटलं जातंय ते खरंच तसं आहे? अगदी नक्की आहे, कारण आज म्हणजे काल रात्री, म्हणजे सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी जर्मनीच्या नेत्यांनी, तर फ्रान्सच्या नेत्यांनी, ईयूच्या नेत्यांनी अमेरिकेच्या या प्रस्तावाला नाकारलं आहे. त्यांनी म्हटलं हे आमचं युद्ध नाही आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यात सामील होणार नाही. आणि त्यांना म्हणजे त्याच्यात काही फायदा दिसून येत नसल्यामुळे त्यांनी म्हणजे हा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे अमेरिका एकाकी पडलेलाच आहे. इस्रायल सोडलं तर त्यांच्याकडे दुसरं कोणीच मित्र नाहीये आणि चीननी पण याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांच्या यांचा जो प्रस्ताव होता किंवा एक जी रिक्वेस्ट होती त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. आणि याच्यावर इराणने सुद्धा हेच म्हटलंय की आता आम्ही संपवू, तुम्ही सुरू केलं पण आम्ही ते युद्ध संपवू आमच्या टर्म्सवरती. आणि होर्मुझमधनं तेलवाहू जहाजं आणि बाकीचं ट्रॅफिक कोणाचा जाऊ द्यायचा हे सुद्धा आम्ही ठरवू, कारण आमच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यांनी 4 देशांना याच्यात परवानगी दिली असं म्हटलं जातं. अजून म्हणजे अधिकारिकरित्या त्याची पुष्टी झालेली नाहीये. पण चीन, रशिया, भारत आणि तुर्की या चौघांना त्याच्यातनं ती जहाजं येऊ देतील किंवा जाऊ देतील असं त्यांचं म्हणणं आहे. ते बघायला लागेल. आता 2-3 जहाजं भारताची आलेली आहेत आणि येत्या काही दिवसात अजून 8 ते 10 जहाजं तिकडून येतील. आपल्याकडे जो एलपीजीचा शॉर्टेज वगैरे आहे त्याच्या अनुषंगाने या जहाजांचं तिथून पार पाडणं आणि भारतात येणं हे खूप महत्वाचं ठरणार आहे. सर, या सगळ्यामध्ये इराण आणि भारत यांच्या संबंधांबद्दल सुद्धा अनेकदा चर्चा झालेली आहे, की इराणचं जे काही नुकसान झालेलं आहे किंवा त्यांच्या सर्वोच्च नेत्यांची झालेली हत्या, त्याच्यानंतर भारताने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या जहाजावरती, देनावरती झालेला हल्ला, त्यातही भारताने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अ, इराणबरोबर असणारे आपले संबंध या सगळ्यामध्ये कुठेतरी ताणले जातील, अशी जी शक्यता वर्तवली जाते ती खरंच तशी होईल का? हो, नक्कीच झालेली आहे. कारण काय झालंय, भारताकडनं बहुतेक यावेळेस थोडीशी चूक झाली परराष्ट्र धोरणामध्ये, की आत्तापर्यंत भारताचं धोरण हे असायचं की आम्ही कुठल्याही एका पक्षाच्या बाजूला झुकणार नाही. त्यामुळे इस्रायलमध्ये पंतप्रधान गेले युद्धाच्या 2-3 दिवस आधी. ते सुद्धा लोकांना आवडलेलं नव्हतं, पण तरी इराणने त्याच्याकडे कानाडोळा केला होता. पण इराणच्या नेत्या आयतुल्ला खोमेनीची हत्या झाल्यानंतर एक सांत्वना देणारं भाषण किंवा सांत्वना देणारा संदेश भारताकडनं गेला नाही. ते मात्र इराण किंवा आपल्या देशातलेच जे इराणचे सपोर्टर्स आहेत किंवा इराण आणि भारताच्या संबंधाचे जे सपोर्टर्स आहेत त्यांनाही ते पटलेलं नाहीये. माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल असू दे किंवा बाकीचे जेवढे काही राजदूत, आपले फॉरेन सर्व्हिसवाले ऑफिसर्स होते, बऱ्याचशा लोकांनी याच्यावरची टीका केलेली आहे आणि ती टीका वाजिब आहे. कारण भारताने आजपर्यंत असं इतकं ओपनली एका बाजूला झुकाव दाखवलेला नव्हता. तिथे बहुतेक चुकलं गेलं, पण आता त्याच्यानंतर काही पावलं उचलली गेली आहेत. विक्रम मिस्री परराष्ट्र सचिव त्यांच्या एम्बसीमध्ये गेले, तिथल्या त्या कंडोलन्स वहीमध्ये त्यांनी सही केली. त्याच्यानंतर इराणचा डेप्युटी फॉरेन मिनिस्टर इथे येऊन रायसिना डायलॉगमध्ये बोलून गेले आणि भारताच्या जहाजांना तिथून येण्याची परमिशन दिली गेली आहे. त्यामुळे खूप वाटाघाटी सुरू आहेत पडद्यामागे. पण भारताला बहुतेक ही चूक सुधारण्यासाठी बरेचसे प्रयत्न करायला लागतील आणि सातत्याने करायला लागतील असं मला वाटतं. कारण ह्याच्यात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे, की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
म्हणजे तालिबान सरकार आणि पाकिस्तान ह्याच्यामध्ये जो काही संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमधल्या एका हॉस्पिटलवरती झालेल्या हल्ल्याचा भारताने लगेच निषेध केला. पण इराणच्या संदर्भामध्ये मात्र भारत अजूनही गप्प आहे. अशी जी एक टीका सातत्याने होते आहे, त्या दृष्टीने सुद्धा हा प्रश्न मला असं वाटतं किंवा तुमचं हे उत्तर खूपच महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा अमेरिकेच्या बाजूने न झुकता इराणला पडद्यामागून का होईना पण आपण सतत चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर आहोत, असं सांगणं, हे सुद्धा भारताचं एक परराष्ट्रीय धोरण आहे असं वाटतं तुम्हाला? हो, त्याच्यात भारताने काय केलं, की भारताचे इराणचे संबंध खूप जुने आहेत आणि हेही तितकंच खरं आहे, की इराणनी भारताच्या विरुद्ध वारंवार वक्तव्य दिलेली आहेत. काश्मीरच्या संदर्भात, भारत-पाकिस्तान युद्धाच्या संबंधात किंवा चुप्पी साधली आहे बऱ्याच वेळेला त्यांनी, जेव्हा असे काही प्रकार झालेत तेव्हा. त्यामुळे इराणकडनं सुद्धा चुका झाल्या नाहीत नाही असं नाहीये. पण भारत इराणपेक्षा मोठा देश आहे आणि भारताकडनं एक अपेक्षा पूर्ण जगाची असते, की भारताने एक म्हणजे तत्ववादी एक स्टँड घ्यावा किंवा तत्वाला धरून भारताने आपलं परराष्ट्र धोरण त्याची अंमलबजावणी करावी, असं सगळ्यांची अपेक्षा असते. यावेळेस थोडंसं एक वेगळा पवित्रा घेतल्यामुळे लोकांना ते आश्चर्य वाटतंय आणि लोकांना त्याच्यात म्हणजे एक एक प्रकारची काळजी पण वाटते, की भारताने आपली नॉन अलाइन्ड जी पोझिशन होती किंवा आपण कुठल्याच देशाकडे म्हणजे झुकणार नाही किंवा कुठल्या एका बाजूला जाणार नाही आणि मॉरल स्टँड ज्याला म्हणतात, तत्वावर आधारित परराष्ट्र धोरण जे भारताने आजपर्यंत केलेलं आहे, ते न करता भारताने यावेळेस इस्रायलचा साथ दिला किंवा अमेरिकेचा साथ दिला, अशी जी एक लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली आहे, ती भारताच्या दृष्टीने चांगली नाहीये. पण जर आपण प्रॅक्टिकली बघितलं गेलं, तर भारताने गेल्या 10-12 वर्षात हे धोरण असं ठेवलेलं आहे, की आपण नॉन अलाइन्ड मुवमेंट किंवा नॉन अलाइनमेंट आपण ठेवणार नाही, आपण मल्टी अलाइनमेंट करू. जेव्हा ज्याच्याकडनं फायदा होईल अशा वेळेस आम्ही त्या देशाचा सपोर्ट घेऊ किंवा आपण सपोर्ट देऊ. हे धोरण भारताने गेल्या 10 वर्षात ठेवलेलं आहे आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला आता दिसून येतोय. भारताने हे का घेतलं हेही मी सांगू शकतो, की इराण च्या विरुद्ध दुसरा पक्ष कुठला होता, तर अरब राष्ट्र जी आहेत म्हणजे खाडीमधले देश, UAE, सौदी अरेबिया, कुवेत, कतर, ओमान, हे सगळे. याच्यामध्ये 90 लाख भारतीय मुळाचे लोक तिथे नोकरी करतात, राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती जी गदा आली आहे त्यांच्या उपजीविकेवरती किंवा त्यांच्या राहण्यावरती, ते भारताला बघण्याची जास्ती जरूर होती किंवा त्यांना प्रोटेक्ट करण्याची जास्ती जरूर होती. ते तिथली सरकारं करतील आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून इराणच्या विरुद्ध भारताला स्टँड घ्यायला लागला, असंही एक कारण किंवा एक एक्सक्यूज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. तोही खरं म्हटलं तर थोड्याफार प्रमाणावर खराच आहे. पण परराष्ट्र धोरणात आणि राजकारणात म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा घटना, असे एपिसोड्स होत असतात. त्यामुळे खूप त्याच्यात काळजी करण्याची गोष्ट नाहीये. आत्तापुरतं आपल्याला असं वाटतंय, की आपण का असं तत्व आपलं सोडलं आणि इराणच्या विरुद्ध म्हणजे इराणच्या बाजूनी न बोलता आपण का शांत राहिलो किंवा चूप राहिलो. सर, दुसरा एक मतप्रवाह असाही गेल्या आठवड्यापासून ऐकायला मिळतोय, की अवघ्या 48 तासांपूर्वी आपले पंतप्रधान इस्रायलच्या दौऱ्यावरती होते आणि इस्रायलने त्यांच्या या दौऱ्याचा फायदा करून घेतला, असंही म्हटलं जाते. खरोखरच तसं आहे? हे सांगणं कठीण आहे. आता म्हणजे एखादी घटना होऊन गेल्यानंतर त्याच्यावर कॉमेंट करणं सहज शक्य असतं. त्यावेळेस भारताला नक्कीच हे माहिती नव्हतं, की युद्ध कधी सुरू होणार आहे किंवा पंतप्रधानांना किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं, की युद्ध कधी सुरू होणार आहे. आणि त्यावेळेस जेव्हा ते आमंत्रण होतं, त्या आमंत्रणाला स्वीकारून तिथे इस्रायलला जाण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलेला होता. तर त्यामुळे असं म्हटलं गेलं आणि म्हटलं जात आहे, की आम्ही हा विचार केला, की आज जर गेलो नाही आणि त्याच्यानंतर जर युद्ध सुरू झालं, तर जवळ-जवळ पुढे किती दिवस युद्ध सुरू जाईल, किती महिने सुरू राहील हे माहिती नाही आणि तेव्हा पुढे जमणं शक्य नाहीये. तर आत्ताच जाऊन येऊया. त्याचे परिणाम नंतर बघितले जातील. हे धोरण घेतल्यामुळे पंतप्रधान तिथे गेले असं म्हटलं जातं. त्यांना माहिती नव्हतं किंवा त्यांना ती तारीख माहिती नव्हती, हे अगदी खरं आहे. पण एक
तिथे म्हणजे एक अंदाज नक्कीच होता सगळ्यांनाच. आपण सुद्धा इथे बाहेर बसून सांगत होतो, की अमेरिका नक्कीच इराणवरती हल्ला करणार आहे. त्यांनी विमानं त्यांची आणली आहेत किंवा त्यांचे जहाजं तिथे आणलेली आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे निर्णय घेणं कठीण असतं आणि निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर कॉमेंट करणं अगदी सोपं असतं. त्यामुळे मी याच्यावरती आता जजमेंट देऊ इच्छित नाही. पण माझं दोन्ही बाजू बघितल्या तर दोन्ही बाजू खऱ्या आहेत. म्हणजे एकीकडे टीका होणं बरोबर आहे, पण दुसरीकडे त्यांचं काय कंपल्शन होतं भारताचं जाण्याचं तिथे, ते वेगवेगळी कारणं त्याच्यात असू शकतात. म्हणून आत्ता त्याच्यात आपल्याला काही जास्ती डिटेल्स माहिती नसल्यामुळे बोलणं जरा कठीण आहे किंवा त्याच्यावर अजून वक्तव्य करणं कठीण आहे. ड्रोन्सच्या द्वारे होणारी युद्ध हे भविष्यात किंवा आत्ता सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत याची व्याप्ती किती वाढेल असं वाटतंय सर आता? पुढची युद्ध ही सगळी ड्रोन आणि काउंटर ड्रोन आणि लाँग रेंज मिसाईल्स याच्यावरच आधारित असणार आहेत. कारण टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झालेली आहे आणि याच्यामध्ये जीवनाची हानी किंवा जीवाची हानी होत नाही. म्हणजे सैनिकांची सामोरासामोरी न झाल्यामुळे बऱ्याच वेळेला युद्ध जे आपल्याला माहिती आहे आतापर्यंत तसं युद्ध होत नाही आणि येते भविष्यातली युद्ध अशीच होतील आणि त्याच्यासाठी प्रत्येक देशाला याची तयारी करायला लागेल. ड्रोन्स, काउंटर ड्रोन्स, मिसाईल्स, लॉंग रेंज वेक्टर ज्याला म्हणतात, या सगळ्याची तयारी करायला लागेल आणि त्या अनुषंगाने भारतीय मिलिटरीची, भारतीय लष्कराची सुद्धा जी डॉक्ट्रीन आहे किंवा पॉलिसी आहे ती सुद्धा बदलायला लागेल. सर, गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असणारं हे युद्ध अमेरिकेला नाकापेक्षा मोती जड अशी जी मराठीमध्ये म्हण आहे त्याचा पुरेपूर प्रत्यय येतच आहे. एकाकी पण पडलेला आहे काही दृष्टीने असंही चित्र आता निर्माण झालंय. त्यामुळे पुढच्या काळामध्ये इराणकडनं कसा प्रतिकार होतोय आणि अमेरिका आणि इस्रायल त्याला कसं प्रत्युत्तर देतायत याच्यावरती या संपूर्ण युद्धाची दिशा ठरणार आहे किंवा जसं तुम्ही म्हणालात की इराण आता असं म्हणते की हे युद्ध आम्ही संपवणार आमच्या अटींवरती. त्यामुळे त्याही अटी नेमक्या कोणत्या आहेत आणि हे युद्ध कधी संपतं याच्याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एवढं मात्र नक्की. पण या निमित्ताने जी काही माहिती आज तुम्ही दिलीत त्या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? मराठी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.